पालघर झेडपीची निवडणूक झाली नसताना विधान परिषद निवडणूक का? पवारांच्या राष्ट्रवादीने विधान परिषद निवडणुकीवर आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि या दरम्यान आता राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेतलेला आहे। पालघर झेडपीची निवडणूक झालेली नाहीये, मग विधान परिषद निवडणूक का घेताय असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाने विचारला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे राष्ट्रवादीने। पालघर झेडपीची निवडणूक आता अजून झालेली नाहीये, मग विधान परिषद निवडणूक का घेताय असा हा प्रश्न आहे। नेमकं काय घडतंय राजकारणात? प्राची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने सध्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांची बैठक सुरू आणि या अत्यंत महत्त्वाची माहिती या बैठकीतून ते म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीनं विधान परिषद निवडणुकीवर आक्षेप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राज्यात 2 दिवसांपूर्वी 17 जागांसाठी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप झालेली नाही। मात्र पालघर जिल्ह्यामधील जी विधान परिषदेची जागा आहे या ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवरती पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असल्याची अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला यावरतीच पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा आक्षेप आहे। पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक न होताच नक्कीच भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।